नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याधाबद्दल माहिती बघणार आहोत, ज्याला पाईल्स किंवा हिमोरॉइड्स असं म्हणतात आणि आयुर्वेदामध्ये याला अर्श असं म्हणतात। म्हणजेच अरिवत प्राणान शुनाती हीनती इति अर्शः म्हणजे शत्रूप्रमाणे प्राणाचा नाश करणारा तो अर्श। सध्याच्या काळामध्ये खूप कॉमनली आपल्याला मूळव्याधाचे पेशंट बघायला मिळतात का? कारण चुकीचं खाणंपिणं वागणं। मूळव्याधाच्या पेशंटमध्ये नक्की होतं काय? तर सर्वात आधी त्यांचं पचन बिघडलेलं असतं, भूक लागत नसते, अपचन, पोट फुगणे, गॅसेस असे पोटाचे प्रॉब्लेम्स त्यांना असतात। जेवण जरी केलं तरी ते व्यवस्थित पचत नाही, त्याच्यामुळे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन ही समस्या मूळव्याधाच्या पेशंटमध्ये 100% असतेच। त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी संडासला जोर दिला जातो। त्याच्यामुळे गुदद्वाराच्या म्हणजेच ॲनसच्या आतमध्ये आणि बाजूला असणाऱ्या रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येतं, त्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात आणि त्या सुजलेल्या रक्तवाहिन्यांचं रूपांतर पुढे कोंबामध्ये होतं, ज्याला मूळव्याध असं आपण म्हणतो। संडासला जोर दिल्यानंतर त्या मूळव्याधाच्या कोंबावरती दाब येतो, त्याच्यामुळे खूप तीव्र वेदना होतात, ज्या सहनही होण्यासारख्या नसतात। कधी कधी त्याच्यामधून रक्तही येतं, म्हणूनच शत्रूप्रमाणे प्राणाचा नाश करणारा अशी त्याला उपमा दिलेली आहे। मूळव्याधाचे प्रकार जर आपण पाहिले तर इंटरनल आणि एक्सटर्नल पाईल्स। इंटरनल पाईल्समध्ये गुदद्वाराच्या आतल्या बाजूला कोंब असतात, जे आतून परीक्षण केल्यानंतर हाताला लागतात, आणि एक्सटर्नल पाईल्स म्हणजेच गुदद्वाराच्या बाहेरच्या त्वचेखाली ते कोंब असतात, बाहेरून परीक्षण केल्यानंतर ते बाहेरून हाताला लागतात। आणि एक्सटर्नल पाईल्समध्ये तीव्र वेदना, सूज येणं, खाज सुटणं अशी लक्षणं दिसतात। त्यानंतर रक्ती मूळव्याध म्हणजेच ब्लिडिंग पाईल्स आणि शुष्क मूळव्याध म्हणजेच नॉन ब्लिडिंग पाईल्स हे आणखी दोन प्रकार आहेत। रक्ती मूळव्याधामध्ये संडासच्या वेळेस फ्रेश रक्त पडतं, वेदना कमी असतात, पण वारंवार रक्तस्राव झाल्यानंतर खूप अशक्तपणा जाणवतो। आणि शुष्क मूळव्याधामध्ये रक्त पडत नाही, पण गाठ, सूज, वेदना, जळजळ, खाज अशी लक्षणं ह्या शुष्क मूळव्याधामध्ये जास्त असतात। मूळव्याधाच्या कोंबाच्या पोझिशननुसार त्याचे वेगवेगळे ग्रेड असतात। ग्रेड 1 म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये मूळव्याधाचे कोंब आतमध्ये असतात, कधी कधी त्याच्यामधून रक्तही पडू शकतं। ग्रेड 2 म्हणजेच दुसऱ्या टप्प्यामध्ये मलविसर्जनाच्या वेळेस मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात आणि नंतर आपोआप आतही जातात। ग्रेड 3 म्हणजेच तिसऱ्या टप्प्यामध्ये मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात आणि ते नंतर हाताने आत ढकलावे लागतात। आणि ग्रेड 4 म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये मूळव्याधाचे कोंब कायमचे बाहेर असतात, ते हाताने आत ढकलले तरी आत जात नाहीत आणि ह्या प्रकारामध्ये तीव्र वेदना असतात। तर ह्या कोंबाच्या पोझिशननुसार कोणत्या टप्प्यातील मूळव्याध तुम्हाला आहे हे तुम्ही ओळखू शकता। तर ही मूळव्याधाबद्दलची फार बेसिक माहिती मी तुम्हाला सांगितली। जर मूळव्याध तुम्हाला मुळापासून कायमचा घालवायचा असेल तर ज्या कारणांमुळे मूळव्याध होतो ती 13 अतिशय महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे। ती कारणं तुम्हाला दूर करणं गरजेचं आहे। त्यानंतर मूळव्याधामध्ये कोणती पथ्य पाळावीत, म्हणजेच काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आणि त्याच्याही पुढे जाऊन मूळव्याधावरती कोणते 4 अतिशय परिणामकारक असे उपाय तुम्ही घरी करू शकता तेही मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। मूळव्याध होण्याचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आहे पचनशक्ती कमी असणे। अन्न न पचणे, पोट फुगणे, गॅसेस, जडपणा असे पोटाचे किंवा पचनाचे प्रॉब्लेम्स तुम्हाला बऱ्याच काळापासून असतील तरी मूळव्याध होण्याची शक्यता वाढते। दुसरं कारण आहे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता। पोट साफ न होण्याची समस्या तुम्हाला बऱ्याच दिवसापासून असेल, संडासला कडक होत असेल, संडासला जोर द्यावा लागत असेल तरी मूळव्याध होण्याची शक्यता वाढते। तिसरं कारण आहे आहारात फायबर्सची कमतरता। आहारामध्ये संपूर्ण धान्य, भाज्या, सॅलेड, फळं याचं प्रमाण कमी असेल तरी संडासला कडक होते। त्यानंतर तहानेनुसार योग्य प्रमाणात पाणी तुम्ही पित नसाल, तुमचा लिक्विड इंटेक कमी असेल तरी आतड्यातला आणि मलातला कोरडेपणा वाढून मूळव्याध होण्याची शक्यता वाढते। आणि 5वं कारण आहे प्रेग्नन्सी। गरोदरपणात महिलांचा पोटाचा घेर भरपूर वाढलेला असतो आणि त्याचं प्रेशर खाली ओटीपोटावरती आणि खालच्या रक्तवाहिन्यांवरती येतं। त्यात प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेस भरपूर झालेले असतात, त्याच्यामुळे पोटही साफ होत नसतं आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणून प्रेग्नन्सीमध्ये मूळव्याध होण्याची शक्यता वाढते।
पण कित्येक लेडीजमध्ये आफ्टर प्रेग्नन्सी हा मूळव्याध जातोही. 6वं कारण आहे आनुवंशिकता. जर तुमच्या कुटुंबामध्ये आधीच कोणाला मूळव्याध असेल तर पुढच्या पिढीलाही मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. 7वं कारण आहे वाढतं वय. वय वाढल्यानंतर गुदभागाच्या इथले स्नायू, रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि वाढत्या वयामध्ये मूळव्याधाचे चान्सेस वाढतात. 8वं कारण आहे जर काही कारणामुळे तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर खाली गुदभागावरती त्याच्यामुळे ताण येतो, सूज येते, जळजळ होते आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. 9वं कारण आहे वजन जास्त असणं. तुमचं वजन जास्त असेल तर त्याचा दाब खालच्या भागावरती, शिरांवरती येतो आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. 10वं कारण आहे जड वजनं उचलणे. काही कारणामुळे वारंवार जड वजनं उचलली जात असतील, जसं जिममध्ये हेवी वर्कआउट करणारे लोक आहेत किंवा कष्टाची कामं करणारी लोक आहेत, ह्यांनी जड वजनं वारंवार उचलली तर खालच्या भागावरती ताण येतो आणि त्यांना मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. 11वं कारण आहे अधारणीय वेग अडवणे. लघवी, संडास, उलटी असे अधारणीय वेग अडवू नयेत असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. पण काही कारणास्तव हे वेग जर वारंवार अडवले जात असतील तर अपान वायूची दृष्टी होते. अपान वायू खालच्या दिशेने न सरकता तो वरती येतो आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. 12वं कारण आहे जास्त वेळ कडक, खडबडीत, अस्वस्थ करणाऱ्या जागेवरती बसणे. त्यानंतर खूप जास्त व्यायाम होत असेल तुमचा किंवा अजिबातच व्यायाम होत नसेल, म्हणजे शरीराची अजिबात हालचाल नसेल, दिवसा झोपणं होत असेल, जर ह्या गोष्टी वारंवार घडत असतील तरी मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. आणि 13वं कारण आहे सायकोलॉजिकल फॅक्टर, मानसिक कारण. सतत मानसिक ताण, चिंता, राग, दुःख, भीती मनामध्ये असेल, मन आनंदी नसेल, चिडचिडा स्वभाव असेल तरी त्याचा आपल्या पचनावरती परिणाम होतो, डेली रुटीनवरती परिणाम होतो आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. तर ही मूळव्याध होण्याची 13 अतिशय महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. ही कारणं सर्वात आधी दूर करणं गरजेचं आहे. आता मूळव्याध असणाऱ्यांनी काय खाल्लं पाहिजे? तर पचायला हलका असणारा आहार त्यांनी घेतला पाहिजे, ज्याने पोटही साफ होईल आणि शरीराला थंडावा मिळेल. आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण त्यांनी जास्त घेतलं पाहिजे, म्हणजेच कोंड्यासहित गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, फळभाज्या, जुन्या तांदळाचा मऊ शिजलेला भात, मुगाची डाळ, मुगाचं कढण, साजूक तूप अशा गोष्टी त्यांनी आहारामध्ये घ्याव्यात. विशेषतः मूळव्याध असणाऱ्यांनी सुरणाची भाजी खावी असं सांगितलं जातं, कारण सुरणाला अर्शोघ्न म्हटलेलं आहे, म्हणजेच मूळव्याधाचा नाश करणारा. त्यानंतर डाळिंब, अंजीर, काळ्या मनुका ह्यासारख्या गोष्टी त्यांनी खाण्यामध्ये ठेवाव्यात. याने डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि पोटही साफ होतं. त्यानंतर घरी बनवलेलं ताजं ताक त्यांनी सकाळी किंवा दुपारी प्यावं. ह्या ताकामध्ये थोडीशी सुंठ पावडर, जिरेपूड, सैंधव मीठ घातलं तर डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी आणखी याचा खूप छान फायदा होतो. मूळव्याधासाठी ताक हे अमृताप्रमाणे आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर ताक घुसवून वरती जे पांढरं लोणी येतं ते पांढरं लोणी ह्या पेशंटने खाण्यामध्ये ठेवावं. तर ह्या मूळव्याधासाठीच्या सर्व पथ्यकर गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता मूळव्याध असणाऱ्यांनी काय खायचं नाही? तर खूप जास्त तिखट, तेलकट, आंबट, आंबवलेलं, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, प्रिझर्व फूड, प्रोसेस फूड, पॅक फूड, नॉनव्हेज, चहा कॉफीचं अतिसेवन, स्मोकिंग, अल्कोहोल, कोल्ड्रिंक्स ह्या सर्व गोष्टी त्यांनी टाळायच्या आहेत, कारण याने पचनावरती ताण येऊन मूळव्याध वाढू शकतो. कडधान्य हे वातुळ असतात, वात वाढवतात, जसं हरभरा, पावटे, वाटाणे, चवळी, छोले, राजमा, चणे. ही कडधान्य खाल्ल्यानंतर काही पेशंटमध्ये वात वाढतो, पोट जड वाटतं, संडासला कडक होते आणि मूळव्याधाचा त्रास वाढतो. त्याच्यामुळे आपल्यासाठी कोणत्या गोष्टी पथ्यकर आहेत, कोणत्या गोष्टी अपथ्यकर आहेत हे बघूनच त्या खाल्ल्या पाहिजेत. मूळव्याध असणाऱ्यांनी कोणते सोपे उपाय घरी करावेत? तर पहिला उपाय आहे त्यांनी सीड्स बाथ घ्यावा. म्हणजेच एका मोठ्या भांड्यात कमरेखालचा भाग बुडेल एवढं सोसवेल इतकं गरम पाणी किंवा कोमट पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेली कडुनिंबाची पानं घाला आणि थोडीशी तुरटी पावडर घाला आणि त्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बसा. याने सूज, वेदना, जळजळ असे सगळे त्रास कमी होण्यासाठी मदत मिळते. विशेषतः शौचानंतर हा प्रयोग करा आणि तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळेसही सीड्स बाथ घेऊ शकता. सीड्स बाथ घेऊन झाल्यानंतर
ती जागा स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्या आणि त्यानंतर गुदभागी किंवा कोंब असणाऱ्या ठिकाणी गाईचं तूप, एरंड तेल, खोबरेल तेल किंवा कोरफडीचा गर यापैकी काहीही एक लावा. याने तिथली सूज कमी होते, आगाग कमी होते, जळजळ कमी होते आणि संडासला त्रास होत नाही. दुसरा उपाय आहे, मूळव्याध असणाऱ्यांनी आपलं पोट कसं साफ राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मग पोट साफ होण्यासाठी रोज रात्री 10 ते 15 काळ्या मनुका भिजवून खा, 2 ते 3 सुके अंजीर भिजवून खा, त्याचं पाणीही तुम्ही प्या. गरज वाटल्यास 2 ते 3 चमचे एरंड तेल तुम्ही रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घेऊ शकता किंवा भाकरीच्या पिठामध्ये मिसळून ती भाकरी खाऊ शकता. याचा डोस तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आपल्या व्हिडिओमध्ये याचे सर्व डिटेल्स आहेत. त्यानंतर पुढे औषधाची गरज वाटल्यास 1 चमचाभर त्रिफळा चूर्ण तुम्ही गरम पाण्यासोबत रात्री झोपताना घ्या किंवा हिरड्याचं चूर्ण तुम्ही घेऊ शकता. इसबगोल एक नॅचरल फायबर आहे, ते तुम्ही घेऊ शकता. तर अशी खूप कॉमन असणारी औषधं तुम्ही क्वचित कधीतरी घेऊ शकता. पण त्रिफळा चूर्णासारखी औषधं जर तुम्ही सातत्याने घेत राहिला तर त्याची पोटाला सवय होते आणि काही दिवसानंतर त्या औषधांचा परिणाम होत नाही, उलट कोरडेपणा वाढतो आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढतो. त्याच्यामुळे आपल्या डेली रुटीनमध्ये बदल करा आणि गरज वाटल्यासच ही औषधं तुम्ही पोट साफ होण्यासाठी घ्या. मूळव्याधाच्या पेशंटमध्ये पचनाचे प्रॉब्लेम्स असतातच, तर त्यांनी अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा सुंठ पावडर हे मिश्रण आणि 2 कप पाणी असं एकत्र उकळून 1 कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो काढा सकाळी घ्यायचा आहे. याच्यात गरज वाटल्यास तुम्ही खडीसाखरही मिसळून घेऊ शकता. याने पचनाचे प्रॉब्लेम्स दूर होतात, मूळव्याधामधली जळजळ कमी होते, पित्त कमी होतं. रक्ती मूळव्याध असेल तर तो रक्तस्राव कमी करण्यासाठी अर्धा चमचा नागकेशर चूर्ण ताज्या पांढऱ्या लोण्यासोबत, खडीसाखरेसोबत किंवा तुपासोबत तुम्ही सकाळी संध्याकाळी घेऊ शकता. याने रक्तस्राव कमी होतो. त्यानंतर तुम्ही कुटज चूर्ण म्हणजेच कुड्याच्या सालीचं अर्धा चमचा चूर्ण ताकासोबत किंवा कोमट पाण्यासोबत सकाळी संध्याकाळी घ्या. त्यानंतर अर्धा चमचा आवळ्याचं चूर्ण तुम्ही तूप खडीसाखरेसोबत किंवा कोमट पाण्यासोबत सकाळी संध्याकाळी घेऊ शकता. त्यानंतर डाळिंबाच्या सुकलेल्या सालीचं अर्धा चमचा चूर्ण तुम्ही कोमट पाण्यासोबत सकाळी संध्याकाळी घ्या. ह्या सर्व उपायांनी मूळव्याधामधला रक्तस्राव कमी होण्यासाठी मदत मिळते. फक्त उपाय करताना कोणताही एक उपाय एका वेळेस करा. जर तुम्हाला बऱ्याच वर्षापासून मूळव्याध असेल, मूळव्याधामधून रक्त पडत असेल, सर्व उपाय करूनही फरक पडत नसेल तर चांगल्या आयुर्वेदिक वैद्यांकडून उपचार घ्या. मूळव्याध नक्कीच मुळापासून बरा करता येऊ शकतो. ह्या औषधांच्या पुढे जाऊन अत्यंत सेफ आणि प्रभावी असे क्षारसूत्रासारखे उपचार आयुर्वेदामध्ये केले जातात, ज्यात दोऱ्याच्या साह्याने ते मूळव्याधाचे कोंब काढले जातात. तर असे फार सुंदर रिझल्ट्स मूळव्याधाच्या पेशंटमध्ये आयुर्वेदामध्ये दिसून येतात, ज्याने मूळव्याधाची ऑपरेशनही पेशंटची टळलेली आहेत. फक्त योग्य वेळी योग्य उपचार घेणं, योग्य निर्णय घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.